उद्या 2026 हे पहिलं महत्त्वाचं खग्रास चंद्रग्रहण 3 मार्च 2026 मंगळवार होळी रोजी होणार आहे. तर हे ग्रहण भारतात विशेषतः महाराष्ट्रात संध्याकाळी दिसणार असून चंद्रोदयाच्या वेळी म्हणजेच ग्रस्तोदित ग्रहण झालेले दिसेल. होळीच्या दिवशी होणाऱ्या या चंद्रग्रहणामुळे ब्लड मून हे अद्भुत दृश्यसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे पहिलं चंद्रग्रहण आहे. आणि यावर्षी एकूण 4 ग्रहणे येतात. 2 सूर्यग्रहण तर 2 चंद्रग्रहण आहेत. आणि हे जे 3 मार्चचं जे ग्रहण आहे चंद्रग्रहण, ग्रस्तोदित चंद्रग्रहण, हेच ग्रहण मुख्यत्वे आपल्याकडे दिसणार आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ही केवळ एक खगोलीय घटना आहे. आणि आपण साध्या डोळ्याने सुद्धा हे ग्रहण पाहणं सुरक्षित मानलं जातं. पण आपल्याकडे गर्भवती महिला आहेत त्या हे ग्रहण पाहत नाहीत. आता ग्रहण काळातला जो सूतक काळ असतो, वेद पाळायचा असतो, तो पाळला जातो. तर तो कधी आहे तर ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. आता ग्रहण पाळायचं न पाळायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही जण मानतात, काही जण मानत नाहीत. आता ग्रहण नाही पाळलं तरीसुद्धा काही होत नाही. पण ज्यांची पाळायची इच्छा आहे तर ते पाळू शकतात. तर ग्रहणाची ही जी अचूक वेळ आहे भारतीय वेळेनुसार तर ग्रहण दुपारी 3:20 सुरू होतं आहे आणि ते संध्याकाळी 6:47 संपत आहे. तर एकूण 3 तास आणि 27 मिनिटं म्हणजेच जवळजवळ 3.5 तासाचा हा ग्रहणाचा काळ आहे. आणि सूतक काळ आहे तो सकाळी 6:20 सुरू होतो आणि सूतक संध्याकाळी 6:46 संपतं. तर आणि ज्यांना सूतक काळ पाळायचा आहे म्हणजे आता काही जण सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6:46 जर ग्रहण पाळायची इच्छा असेल तर पाळू शकतात. पण गर्भवती महिलांना किंवा लहान मुलं असतील, आजारी माणसं असतील त्यांना जर हे ग्रहण पाळायचं असेल तर ते दुपारी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:46 पाळू शकतात. तर काही ठिकाणी ग्रहण लागायच्या आधीचा जो 9 तासाचा काळ असतो तो सूतक काळ म्हटला जातो. तर तेव्हापासून सूतक काळ पाळला जातो. आता बऱ्याच जणांचं असं असतं की ग्रहण लागल्यापासून म्हणजे जो सूतक काळ आहे त्या काळात अन्न ग्रहण करत नाहीत. गर्भवती महिलांना हा पूर्ण दिवस अन्न ग्रहण न करणं हे शक्य होऊ शकत नाही. त्यांची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे त्यांनी दुपारी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:46 तुम्ही ग्रहण पाळलं तरी चालू शकतं. आणि ज्योतिषशास्त्रानुसार किंवा पंचांगात तसंच तेवढाच टायमिंग दिलेला आहे की गर्भवती महिलांनी जो ग्रहण पाळायचा काळ आहे तो दुपारी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:47 तर हा एवढा काळ आहे ते तुम्हाला पाळायचं आहे. या काळात तुम्हाला केस कापणं, नखं कापणं किंवा भाजी कट करणं, कोणत्याही गोष्टी कापणं, कट करणं अशा गोष्टी टाळायच्या आहेत. किंवा झोपायचं नाही, अन्न ग्रहण करायचं नाही, हे छोटे छोटे नियम तुम्ही पाळू शकता. हलकं इकडे तिकडे तुम्ही फिरू शकता कारण गर्भवती महिला बराच वेळ जर एका जाग्याला बसून राहिलं तर ते पायावरती वगैरे सूज येते आणि त्यांना तेवढा वेळ बसून राहणं शक्य होत नाहीत. असं तर त्या झोपू शकत नाहीत. तुम्ही या काळात पाणी पिऊ शकता, वॉशरूमला वगैरे जाऊ शकता. पण बाकीचं म्हणजे आता अन्नग्रहण वगैरे आता ज्यांची इच्छा आहे पाळायचं त्यांनी हे पाळू शकता. ज्यांना पाळणं होत नाही त्यांनी नाही पाळलं तरी काही होत नाही. फक्त ग्रहण बाहेर जाऊन बघू नये एवढं केलं तरी पुरेसं आहे. आता प्रत्येकाचं मत वेगवेगळं राहतं. काही जण म्हणतात की ग्रहण बघितलं तरी काही होत नाही. आम्ही प्रेग्नन्सीमध्ये ग्रहण बघितलं होतं, मला कोणताच साईड इफेक्ट झाला नाही, असं एखाद्याचं मत असतं. आणि एखाद्याचा असा पण विचार असतो की कशाला रिस्क घ्यायची, एक दिवस आपण पाळलं तर काही आपलं पण नुकसान होत नाही. आणि जर आपण नाही पाळलं आणि चुकून काय झालं तर ते आपल्याला नको वाटतं. तर अशा दृष्टिकोनातून काही जण पाळतात, काही जण नाही पाळत. आता प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ज्यांना पाळायचा आहे तो वेळ मग दुपारी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:47 तुम्ही पाळू शकता. आता ग्रहण काळात ना तुम्ही पुस्तकं वाचू शकता. जे देवी देवतांचे कथा ग्रंथ जे आपल्या घरात असतील तर ते तुम्ही वाचू शकता. पण देवाची पूजा करणं हे टाळलं जातं या काळात. खरं तर तुम्ही मंत्र जप करू शकता, ध्यान करू शकता, हे शुभ मानलं जातं. आणि ग्रहण संपल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची असते. घरसुद्धा स्वच्छ शुद्ध केलं जातं.
आता ग्रहण लागायच्या अगोदरच तुळशीची पानं आहेत ती घरामध्ये आणून ठेवायचे आहेत. आणि बघा आता काही पदार्थ आपण घरातले असे असतात की बनवलेले ते काय फेकून देऊ शकत नाही. एक अन्न असतं की ते आपण खात नाही शक्यतो सकाळी बनवलेलं जर ग्रहण काळातलं असेल तर. तुम्ही त्या दूध वगैरे असतं ना, खरं ते पवित्र मानलं जातं, अमृत आहे, त्यावरती चंद्राचा कोणताही इफेक्ट होत नाही. दुधावरती, पाण्यावरती ते तुम्ही घेऊ शकता. ग्रहण काळात तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामध्ये फक्त मग आपल्याला एक काम करायचं आहे की तुळशीपत्र आहे ना, ते पाण्यामध्ये, दुधामध्ये, आपलं तुपामध्ये, जी काही अशा गोष्टी घरातल्या आहेत तर त्या पदार्थामध्ये आपल्याला ना तुळशीची पानं आणायची, धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यामध्ये टाकायचं आहे. तुळशीचं पान टाकल्यानंतर ग्रहणातले जे काही दोष असतात किंवा निगेटिव्ह एनर्जी, वाईट शक्ती आहे ती त्यामध्ये, त्या अन्नपदार्थामध्ये जात नाही. आता दूध घरामध्ये असेल तर बघा ग्रहण काळात आपण बाकीच्या इतर गोष्टी, भाजी, भात, चपाती हे बनवणार नाही किंवा खाणार नाही, किंवा पूर्वीचं असेल अगोदरचं तर ते आपण खात नाही, काही जण टाकून देतात. तर त्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र ठेवू शकता. पण किंवा आता दूध आपण काय सगळं घरातलं टाकू शकत नाही तर त्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र ठेवून ते खाऊ शकता. किंवा दूध अमृत मानलं जातं त्यामुळं तुम्ही ग्रहण काळात सुद्धा ते घेऊ शकता असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जी की पौर्णिमेच्या रात्री जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा हे घडत असतं. आणि यामुळं पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. तर हे ग्रहण आपल्याकडे आता उद्या दिसणार आहे. आता ज्यांना पाळायचं आहे ते पाळू शकतात, नाही पाळलं तरी काही हरकत नाही. प्रत्येकाचा इच्छेचा प्रश्न. काही जण अगदी प्रयोग करण्यासाठी सुद्धा चंद्रग्रहण बघतात प्रेग्नन्सीमध्ये, आणि असे त्यांनी दावेसुद्धा केले आहेत की आम्ही चंद्रग्रहण बघितलं पण आमच्या बाळाला काहीही झालेलं नाही. पण अशा गोष्टी म्हणजे आपल्या घरातील जे लोक सांगतात त्यानुसार आपण त्या रूढी परंपरा पाळत असतो. आणि एक दिवस पाळलं तरी आपलं पण काही जात नाही, कारण विनाकारण रिस्क घेणं हे पण सगळ्यांना नको वाटतं. तर अशा पद्धतीने होळी आणि चंद्रग्रहण एकत्र आल्यामुळं हा थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे. आता बऱ्याच जणांचं मत आहे असं पण होतं की होळी कधी साजरी करायची. तर होळी आज म्हणजेच 2 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. आणि धुलिवंदन आहे ते 3 मार्चला असणार आहे. कारण पौर्णिमा तसं बघायला गेलं तर ना सोमवारी 5 वाजता सायंकाळी सुरू होते, 5:55 आणि मंगळवारी 5:07 संपते. आणि होळी आपण सूर्यास्तानंतर करत असतो. तर त्यामुळं 5 वाजता जर पौर्णिमा संपते मग सूर्यास्तानंतर होळी कशी करणार, त्यामुळं सोमवारी म्हणजेच 2 मार्च रोजी होळी करण्यात येते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.